Start 2.
क्षीरसागर मॅडम जे मार्केट टाकलेलं आपल्या संख्येपेक्षा जास्त होता. खरंच असं वातावरण आम्ही जेव्हा पंढरपूरला वाढला जात असतो
त्या वातावरणापेक्षा छान वातावरण होतं. खरंच आज म्हणजे पंढरपूरमध्ये असल्याने मला तो भाग झाला. एवढ्या छान पद्धतीने तुम्ही सर्व इन्व्हॉल्वमेंट झाली आणि सर्वांचं विशेष त्याच्यामध्ये ज्या कार्यक्रमाला वेगळे होतं ते संगीत ज्यांनी गायन केलं असे सर्व लहान गायक आणि त्यांना प्रमोद मॅडम खूप सुंदर रीतीने तुम्ही गायन केलं आणि एक वरच्या लेवलला जे कार्यक्रम जायला पाहिजे ते त्यांच्या गायनामुळेच गेला. कारण की जेव्हा मुद्रण असतो जेव्हा टाळ असतो त्यावेळेस जी एनर्जी येते ती एनर्जी तिथूनच येते आणि त्यामुळे प्रत्येकाला नाचू वाटलं, प्रत्येकाला फुगडी खेळू वाटलं. खरंच भारतीय संप्रदायामध्ये ही जी परंपरा खूप मोठी आहे. गेली 450 वर्षांनी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी होती, संत तुकारामांची पालखी होती. आज हे सर्व पालखी सर्व संत एका ठिकाणी भेटले. खरंच आज आजचा दिवस आमचा भाग्याचा आहे आणि खरंच हरिभाई देवकर प्रकारे खूप खूप आभार मानतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये घेण्यासारखं खूप काय बाळांनो, वारकरी संप्रदायामध्ये घेण्यासारखं हे आहे की कितीही मोठा माणूस असला आणि किती छोटा असला तरी एकमेकांच्या पाया पडतो. म्हणजे जो आपल्या माणसामध्ये युगो आलेला आहे तो युगो कमी करण्याचं काम हे फक्त भारतीय संप्रदाय करू शकतो. दुसरं कुठलीही संघटना, कुठलीही सोशल ऍक्टिव्हिटी, कुठलाही संप्रदाय करू शकत नाही. थोडी खाते आहे कारण की मी पण लहानपणीपासून वारकरीच आहे. त्यामुळे आमची जी महावारी असते महावारीला प्रत्येक वर्षी दिवशी मला माहिती होतं. त्याला शिंदेसरांचं आभार म्हणजे कारण त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि हरिभाई देवकरनी पण त्याला मान दिला आणि शिवसागर मॅडमचं पण खूप कौतुक करत आहे. कॅप्टन चांगला असेल तर सर्व प्लेअर बरोबर खेळतात. आज आपण बघितलं खरंच मॅडम पुढच्या वर्षी येतात पण मॅडमचं नक्की आपण विक्री करू मॅडमला. कारण की मॅडमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे जे मॅडमचं काम आहे जी मॅनेजमेंट आहे ते कौतुकास्पद आहे. मॅडमकडून खूप खूप आभार. आणि मला इथं बोलून त्याबद्दल सर्वांचे हरिभाई देवकर प्रश्नाचे व त्यांचे खूप खूप आभार. प्रत्येक रिक्वेस्ट करायची की जाता मागच्या वर्षी मी रोटीचा अध्यक्ष होतो. मागच्या जेव्हा मी दुसऱ्या अध्यक्षाचा 1 जुलै जेव्हा पगार घेतला तेव्हापासून ठरवलं की 30 जूनपर्यंत आमचं वर्ष हे असतं. बुकेला 1 रुपयाची नाही खर्च करता आणि तुळस वाटले होते. तुळसची आम्ही घरात तयार केली मॅडम. तुळस आपले जुन्यात मंजुळा भरून टाकत होते. जवळपास मंजुळा म्हणजे ती तुळस तयार होती आणि 8 रुपये कुंडा आणला होता होलसेलमध्ये. जवळपास 3000 आम्ही कुंडे काढले. एक पण सुद्धा गुलाबाचं फुल त्यांना दूध केलेलं काय नाही. हीच परंपरा रोटीच्या पाऊस परिवारांनी अंमलात आणली. खरंच खूप घेण्यासारखी आहे कारण ती कधीला इच्छा आहे तर 2 तासाची किंवा 3 तासाची पृथ्वीला जे ऑक्सिजन देण्याने पुढे आपल्या हिंदू संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यासाठी मी एक रिक्वेस्ट करतो ॲक्च्युली तुम्ही बनवल्यात माझ्या सर्वजण आणि मला इथे बोलण्यासाठी तुम्ही त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. कारण वारकरी संप्रदायाची शिकवणच आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काम करा, एक दिलाने एक मनाने काम करा ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि प्रशालेमध्ये अशा प्रकारचे सर्व गुण विद्यार्थ्यांच्या अंगी जोपासले जावे याच्याकरता आपण ही दिंडी घेत असतो. आणि या दिंडीला प्रोत्साहन देण्याचं काम या शिंदे सरांनी केलं आहे. शिंदे सरांचं मी पुनश्च या ठिकाणी कौतुक करते. आणि विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांना बोलण्याची पद्धतच माऊली या शब्दापासून होते. आणि असे माऊली गांभरे तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आले आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक करते. आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देते. पुनश्च एकदा शिंदेसर आणि माऊली गांभरेकर यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करते. असेच आपल्या शाळेमध्ये दरवर्षी येताना आपली आठवण नेहमीच आमच्या मनामध्ये असणार आहे. पुनश्च एकदा दिंडीमध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक, बीएड कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक करते आणि या ठिकाणी सांगते धन्यवाद. या प्रमुख प्रतिनिधी प्रसाद
Number